गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये भगवंत आहे की नाही, हे दत्तगुरु आपल्या घरामध्ये आहेत की नाही, की नुसतंच आपण रोज व्यवस्थित कर्म करतो, रोज व्यवस्थित उपासना करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, पण आपल्या घरामध्ये भगवंत आहे की नाही हे आपल्याला कसं कळेल बरं? तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला असेल, आणि जरी हा प्रश्न आलेला जरी नसेल ना, पण आज या निरूपणामध्ये स्पष्ट होणार आहे की हे दत्तगुरु आहेत, माझा भगवंत आहे, तो माझ्या घरामध्ये आहे की नाही हे आपल्याला स्पष्ट या निरूपणामध्ये होणार आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जीवनामध्ये भरपूर योग कार्य करत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सुख नाविन्य आणण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, पण दरवेळेला त्याला सुख मिळतं का बरं? कधीच नाही। कधी कधी दुःखाचा सामना करावा लागतो, कधी कधी सुख त्याच्या जवळ सुद्धा येतं, त्याच्या मनाला स्पर्श करून सुद्धा जातं। म्हणजे हे शरीर आहे ना, ते एकदाच जन्म घेतं, पण आपल्या जीवनामधले जे विचार आहेत ना, मात्र रोज जन्म घेत असतात। कोणत्या विचारांवर चालायचं हे आपण ठरवायचं। म्हणजे काय बरं? म्हणजे हे मन आहे ना, ते फिरत्या वाऱ्यासारखं आहे। कधी एका क्षणात इथे असतं, तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडं असतं। कधी हे विचलित होईल सांगता येईल का बरं? कधीच नाही। पण जर हे मन आपण बांधून ठेवलं, ते स्थिर करून ठेवलं, तर भगवंत आपल्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। बघा, आपण रोज ब्रह्ममुहूर्तावर उठतो, पहाटे पहाटे उठून आंघोळ करून उपासना करतो, दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात करतो, आणि जेव्हा ती स्वर्ग सुखाची ती लहर असते ना, बघा, आपल्या खिडकीतून, आपल्या दरवाजातून जेव्हा या मनाला स्पर्श करते ना, तेव्हा आपल्या शरीरावरचे केस उभे राहतात। बघा, जेव्हा आपल्या शरीरावरचे केस उभे राहिले ना, तेव्हा तुम्ही समजून जावं भगवंत येण्याची वेळ झालेली आहे। जेव्हा अचानक आपण जेव्हा डोळे बंद करतो, उपासनेला सुरुवात करतो, जेव्हा ती दिव्याची वात आहे आपल्या समोर येते, तेव्हा सुद्धा समजून जावं भगवंत आपल्या घरी लगेच येत असतात। तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हे नामस्मरण आहे ना, अनेक पटीनं जन्माला येत असतं। अनेक पटीनं हे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असतं। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावरचे नव्हे तर या संसारामधले दत्तगुरु भगवंत आहेत ना, जर तुम्ही पहाटे पहाटे जर दत्तगुरूंची उपासना केली, आज सुद्धा उपासना सुरू केली, तर तुम्हाला त्या क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होणार आहे। एक असं वलय निर्माण होईल ना, तुमचा वाईट करणाऱ्याचा नाश नक्की होईल। कारण ही ऊर्जा आहे ना, एवढी श्रेष्ठ ऊर्जा असते की दत्तगुरूंची उपासना जो करतो ना, त्याच्या जीवनामध्ये लगेच चमत्कार निर्माण होत असतो। आणि हा चमत्कार साधासुद्धा नसतो। आता इथे कधी कधी कोणी म्हणेल की हे काही अंधश्रद्धा सांगत आहेत, पण अजिबात नाही। जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतः करून बघा। स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि दत्तगुरूंचं नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये चालू करा। बघा, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, जे काही पाहिलेली तुम्ही स्वप्न असतील, तुमच्या आजारपण असतील, सर्व काही हळूहळू बंद होत जाईल। म्हणजे तुमच्या जीवनात आहे ना, एक ऊर्जा निर्माण होईल
ती ऊर्जा एवढी लौकिक असेल की तुमच्या जीवनातली जी स्वप्न आहेत ना ती सर्व पूर्ण होतील. आणि आता तरी दत्त जयंती आलेली आहे. हे दत्त जयंतीचं औचित्य साधून आहे ना आपण या संकल्पाची पूर्तता करूया. प्रत्येकानं संकल्प करावा. आणि हा संकल्प साधासुद्धा नाही. त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्रिदेवांनी बनलेले म्हणजे दत्तगुरू आहेत ना. म्हणजे आपण जर या 7 दिवसापासून गुरुचरित्र पारायण करत असाल तर बघा हा 5वा वेदच मानला जातो ना. 4 वेदानंतर हा 5वा वेद मानला जातो. म्हणजे तो ग्रंथ साधा आहे का बरं? ज्यांनी निरंतर 7 दिवस हे गुरुचरित्र पारायण केलेलं आहे ना त्यांना 100% फरक पडणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना प्रचिती मिळणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे कवच आहे ना ते वर्षभर निर्माण होणार आहे. या गुरुचरित्राचा एवढा मोठा फायदा आहे ना, एवढी मोठी प्रचिती मिळते ना की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नवनवीन संधी मिळणार आहेत. आणि त्या संधीचा फायदा घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही उंच भरारीसुद्धा घेणार आहेत. म्हणून आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलं आहे की दत्तगुरूंची जेव्हा जयंती येते ना त्यावेळी हे गुरुचरित्र प्रत्येकानं वाचावं, प्रत्येकानं हे पारायण करावं. या पारायणाचा आहे ना शास्त्रामध्ये खूप मोठा उल्लेख आलेला आहे. जो पारायण करेल त्याच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आहे ना आमच्या स्वप्नांची पूर्तता देखील झालेली आहे. म्हणून आम्ही इतरांना सुद्धा सांगतो ना की तुम्ही सुद्धा करा, तुम्ही सुद्धा याचं सोनं लुटा. पण मनुष्य मात्र विश्वास ठेवतो का बरं? कधीच ठेवत नाही. आणि काही माणसं असतात ती त्यांचा फायदा झालेला कधी कुणाला सांगत नाही. पण इथे सर्व काही फुकट दिलं जातं, सर्व काही फुकट होतं, तरीसुद्धा मनुष्य विश्वास ठेवत नाही. मग काय करावं बरं? प्रत्येक वेळी सांगूनसुद्धा मनुष्य उपासना करत नाही, श्रवण करत नाही. म्हणजे आम्ही असं सांगितलेलं आहे का की चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा? तुम्ही ह्या चॅनलवर कधी असं ऐकलेलं आहे का? अजिबात सांगितलेलं नाही. कारण का बरं? कारण इथे ज्याचं मन थांबतं ना, इथे ज्याचं मन लागेल त्यांनीच इथे थांबावं. ज्याचं इथे मन लागत नाही त्यांनी अजिबात इथे थांबू नये. म्हणजे जीवनामध्ये काय आपण कमवतो ना त्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय देतो ना हे महत्त्वाचं आहे. कारण या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य पैशासाठीच कमवतो ना, जेणेकरून माझ्याकडे पैसा यावा, माझ्या गरजा पूर्ण व्हाव्या. पण दुसऱ्यासाठी आपण कधी काही करतो का बरं? कधीतरी आयुष्यामध्ये आहे ना दुसऱ्यासाठी सुद्धा करून बघावं. बघा किती आपल्या मनाला शांतता मिळते. आणि ही शांतता आहे ना हे समाधानाचं प्रतीक आहे. तुम्हाला माहीत आहे का काही पापांचं ओझं आहे ना आत्म्यावर इतकं खोलवर असतं की ते अनेक जन्मापर्यंत मोक्षाचं दार ठोठावू शकत नाही. गरुड पुराणामध्ये हे उल्लेख आलेला आहे ना. बघा मृत्यूनंतर प्रवासाचं वर्णन, आत्म्याचे भोग, पुनर्जन्म, मोक्षाचं रहस्य, त्यात अशा 5 भयानक कृत्यांचं वर्णनसुद्धा आहे ज्याचे परिणाम केवळ या जीवनाचेच नव्हे तर मृत्यूनंतरच्या हालचालींसुद्धा पूर्णपणे बदल करतात. म्हणजे आपले कर्मच ठरवतात ना की आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे. या अशी काही पापं आहेत ना ती जर मनुष्यानं केली तर ज्यांची शिक्षा केवळ नरकातच भोगावी लागत नाही तर ती व्यक्तीच्या मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पृथ्वीवरही पोकळच करत असते. म्हणून धर्मशास्त्रामध्ये या धर्मग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे की अशी काही पापं आहेत ना की ती पापं मनुष्याने कधीच करू नये. इतकंच नाही तर या पापांना महापातकसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच असे जे गुन्हे आहेत ते केवळ एक नियम किंवा समाजच नव्हे तर धर्म आणि सत्याचा विश्वासघात मानले जातात. यातील काही पापं दिसायला लहान दिसतात
पण त्यामागे लपलेले पाप आहे ना, इतकं खोल आहे की त्या आत्म्यालाही थरथर कापतं. असे काहीतरी आहे ना जे हत्येपेक्षा मोठं मानलं जातं, असं काहीतरी जे धर्माची मुळं तोडतं. आणि सर्वात भयंकर पाप म्हणजे जे तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर नेतं. बघा, तुम्ही कधीतरी विचार करत असाल, मी भरपूर उपासना करतो, मी भरपूर काही गोष्टी करतो, पण तरीसुद्धा भगवंताचा आशीर्वाद मला का मिळत नाही बरं? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अशी काही पापं आहेत ना की आपण किती जरी भगवंताची भक्ती केली तरीसुद्धा आपल्याला प्रचिती येत नाही. असं का होतं बरं? जेव्हा आपण मंदिरात जात राहिलात ना, पूजा करत राहिलात आणि उपवास करत राहिलात, तरीसुद्धा हा प्रश्न पडतो की आपण जी घातक पाप कोणती करत आहोत की त्यामुळं भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. त्यापैकी सर्वात जड आणि भयंकर पाप कोणतं मानलं जातं बरं? हे केल्यावर प्रायचित्त करणं शक्य आहे का बरं? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण नकळत या पापांचा भाग तर बनत नाही ना. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक पापाचं मूळ आहे, त्याचा इतिहास आहे आणि आत्म्यावर त्याची पडणारी सावळी आहे ना, याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे. म्हणजे ही जी पाप सामान्य पाप नाही, तर आध्यात्मिक अधोगतीचे दरवाजे आहेत ना, जे ओलांडल्यानंतर मोक्षाचा मार्ग बंद होऊ शकतो. म्हणजे जोपर्यंत खऱ्या तपश्चर्या आणि क्षमेचा मार्ग स्वीकारला जात नाही, तोपर्यंत अशा मजबूत आणि रोमांच प्रवासासाठी सज्ज व्हा, जिथे धर्म आणि अधर्माच्या सीमा पूर्णपणे अस्पष्ट असतात आणि आत्म्याला त्याचा खरा आरसा दिसतो. पुराणामध्ये वर्णन केलेल्या सर्वात भयानक पापांमध्ये गोहत्या प्रथम येते. म्हणजे गोहत्या ही केवळ धार्मिक गुन्हा मानला जात नाही, तर ती संपूर्ण विश्वाची करुणा आणणारी अमानवी कृत्य असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे गाय ही केवळ एक प्राणी नाही, तर तिला माताच म्हटलेलं आहे ना. बघा, दत्तगुरूंना सुद्धा गाय किती प्रिय आहे. त्यांच्या फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला गाय दिसेल. म्हणजे ही गोमाता आहे ना, ही माताच आहे ना, जी कोणत्याही भेदभावाशिवाय मानवांना दूध देते ना, आणि तिचे शेण, मूत्र, तूप, दूध, दही हे मानवी जीवन शुद्ध करते आणि आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती आणते ना. शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गायीच्या प्रत्येक भागामध्ये 33 कोटी देवदेवता राहतात आणि तिला दुखापत करणं हे देवांनाच दुखापत करण्यासारखं पाप मानलं जातं. म्हणून गरुड पुराणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की गाय मारणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमलोकाचं दुःख तर भोगावं लागतंच, पण कुंभी, पाक, रौरव आणि महाराव सारख्या नरकातून सुद्धा जावं लागतं, जिथे अग्नीच्या नद्या आहेत ना, त्यांच्या आत्म्याला जाळत असतात आणि त्यांना भाड्यांवर टाकलं जातं. अशा आत्म्या लाखो वर्ष दुःख भोगत राहतात आणि त्यांना पृथ्वीवर मानवजन्म मिळत नाही, तर ते कीटक किंवा आंधळे प्राणी म्हणून जन्माला येतात. शास्त्रानुसार गाय मारणाऱ्याला ना यज्ञाचं फळ मिळतं, ना गंगा स्नानाचं पुण्य मिळतं, ना त्यांचं श्राद्ध यशस्वी होतं. त्यांच्या संततीला सुद्धा या पापाचे दंश भोगावे लागतात. म्हणून असं म्हटलं जातं ना, गावो विश्वस्य. मात्र म्हणजेच गाय ही संपूर्ण विश्वाची जननी आहे आणि आईची हत्या करणं हे सर्व धर्मांना मारण्यासारखंच आहे. हे पाप करणारा कोण आहे ना, तो या पापातून मुक्त होऊ शकेल का बरं? अजिबात नाही. याचं उत्तर आपल्याला एका प्राचीन कथेनंतर कळेल. म्हणजे एका राजानं ही चूक कुठे केली आणि नंतर त्याचा आत्मा कसा भटकत राहिला ना. म्हणजे हे आपल्याला हे कथेत नंतर कळेल. ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे राजा सुदर्शन या आर्यावर्ताच्या दक्षिणेत असलेल्या एका समृद्ध राजाचा शासक होता ना. तो श्रीमंत होता, पण त्याला धर्माचं सार समजलं नाही आणि तो प्रसिद्धीच्या इच्छेने आंधळा झाला.
एकदा त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. लोक उपाशी होते, पाण्याची कमतरता होती. प्राणी पक्षी हे सर्व त्रास सहन करत होते. राजानं आपल्या दरबारातील लोकांना विचारलं की या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय आहे का बरं. राज दरबारात बसलेल्या एका चौपाट्यानं म्हटलं की हे राजा, जर तुम्ही एक विशेष यज्ञ केला ज्यामध्ये 5 प्रकारच्या प्राण्यांचे बळी दिले ना, तर इंद्र प्रसन्न होईल आणि पाऊस सुद्धा पडेल. राजानं विचारलं, कोणते प्राणी बरं? पंडित म्हणाले, घोडा, बकरी, डुक्कर, कुत्रा आणि गाय. हे ऐकून काही ज्ञानी ब्राह्मणांनी विरोध सुद्धा केला. महाराज, गाय मारणं हे खूप मोठं पाप आहे. गाय ही माता आहे, ती विश्वाची मूळ करुणा आहे. तिला मारल्यानं स्वर्गाचे दरवाजे बंद होतील. पण राजा म्हणाला, जर माझे लोक उपासमारीने मरत असतील ना, तर मी या नियमांचं बलिदान देऊ शकतो. आणि मग असं घडलं की संपूर्ण राज्यासमोर एक सुंदर मऊ पांढरी गाय ते यज्ञवेदीवर आणण्यात आली. ती घाबरली, थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मग गायीने राजाकडे पाहिलं आणि म्हणाली, हे सुदर्शन, आज तू माझं शरीर नष्ट करू शकतोस, पण मी तुला पुढच्या अनेक जन्मात विसरणार नाही. मी तुझे गुण नष्ट करेल. असं म्हणतात ना की रात्री राजाला एक स्वप्न पडलं. तो एका अंधाऱ्या जंगलामध्ये भटकत होता आणि त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत होती. आणि आकाशातून आवाज आला, ज्यानं गाय मारली ना, तो नरकाचा अधिपती बनला. पण राजानं ते स्वप्न समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. पाऊस सुद्धा पडला, पीक सुद्धा आलं, पण त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या. त्याचा मुलगा वेडा झाला, राणी आजारी पडली, युद्धात त्याचे सेनापती मारले गेले. हळूहळू त्याचं राज्य नष्ट होऊ लागलं. मृत्यूनंतर राजाचा आत्मा यमलोकामध्ये पोचतो. तिथे यमाच्या दूतांनी त्याला पकडलं आणि नरकाच्या अंधारामध्ये टाकलं. कुंभी बाग नरक, म्हणजे तिथे त्याला उकळत्या तेळामध्ये बुडवलं जातं. त्याची कातडी जळत राहिली. तो वारंवार ओरडत होता, मला माफ करा, मी अज्ञानामुळं गाय मारली, पण न्याय मिळाला. तो जेव्हा जेव्हा मेला ना, तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा त्याच यातना सहन कराव्या लागल्या. अनेक युगे गेली. शेवटी एका जन्मात तो एका आंधळ्या बैलाच्या रूपामध्ये जन्माला आला, जो स्वतःला लात मारून जगत होता. नंतर तो एका संतांच्या संपर्कात आला आणि त्याने त्याच्या आत्म्याला मोक्षाचा मार्गच दाखवला ना. या कथेतून आपल्याला काय कळतं बरं? धर्माच्या नावाखाली केलेलं पाप देखील आहे ना, क्षमा करण्यायोग्य नाही. आणि गायीसारख्या पवित्र प्राण्याची हत्या आपल्याला केवळ एकाच जन्मात नाही, तर अनेक जन्मासाठी त्रास देते. म्हणून आपण पाहत होतो ना की मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती करून सुद्धा दुःख येतं, तर त्याची कारणंही आहे. कधी कधी हा मनुष्य आहे ना, पैशामुळं एवढा उतावीळ होतो ना की गरिबाची सुद्धा निंदा नालस्ती करतो. गरिबाला सुद्धा त्याचा तो दर्जा दाखवत असतो. पण गरिबाची झाली, भिकाऱ्याची झाली, कधीच त्याला कमी लेखू नका. आपल्या दारावर आलेला प्रत्येक मनुष्य आहे ना, तो अतिथी समजून त्याला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, पण पाणी नक्की द्या. या पाण्यानं असलेलं पुण्य आहे ना, तुम्हाला जन्मोजन्मी उपयोगी पडणार आहे. आणि जर तुम्ही अन्नदान केलं, बघा भगवंतांनी सांगितलेलंच आहे ना, तुम्हाला भगवंत असं कधी म्हणाले नाही की तुम्ही लाखो लोकांसाठी अन्नदान करा, पण जो तुमच्या दारावर आलेला मनुष्य आहे ना, किंवा कुणीही वाटवसरू आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या ताटामधलं त्याला जर ते अन्न खाऊ घातलं, तर तुम्हाला जे मिळणारं पुण्य आहे ना, ते अफाट ऊर्जा निर्माण करत असतं. कारण तुमच्या दारावर आलेला प्रत्येक मनुष्य देवदूत असतो, तो अतिथी असतो, आणि अतिथी समजून त्याचं स्वागत करावं. पण आता या कलियुगामध्ये बघा, भोंदू साधू, भोंदूगिरी ही भरपूर वाढलेली आहे.
आजकाल ते दिवस राहिलेले आहेत का? अजिबात नाही ना. बघा, साधूंचं रूप ढोंग करून काही लोक येतात ना आणि आपल्या संसाराची सुद्धा राखरांगोळी करतात. म्हणजे ते चोरच असतात ना. म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं. या कलियुगामध्ये आपल्याला जी भक्ती करायची आहे ना, ती भक्ती कर्माची करायची आहे. बघा, एक काळ होता की साधू पायात चप्पलसुद्धा घालत नसत. काशीवरून, गाणगापूरवरून, म्हणजे खूप हिमालयामधून, चित्रकूट पर्वतांमधून बघा त्यांची वर्षातून एक फेरी असायची, ती प्रदक्षिणा असायची. भिक्षा मागितलेलंच खात असत. कुणाच्या घरचं पाणीसुद्धा ते पित नसत. पण हल्लीच्या काळामध्ये असे साधू राहिलेले आहेत का? कोणावर विश्वास ठेवावा ना हे सुद्धा कळत नाही. आत्ताचे आपण अत्याचार पाहिले, मुलींवर होणाऱ्या काही घटना पाहिल्या. या घटना जेव्हा जेव्हा आपण ऐकतो ना, नक्कीच आपल्या मनाला भावतात. म्हणून प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे की आपली मुळं अध्यात्मामध्ये उतरवा. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संस्कार घडत नाहीत ना, तोपर्यंत या गोष्टी घडतच राहणार आहेत. आणि जेव्हा अध्यात्माची आवड आपल्या मुलांना लागेल ना, तेव्हा समोरच्याशी कसं लढायचं, कसं बोलायचं, आपण कसं वागावं, कसं चालावं, कसं राहावं, या सर्व गोष्टींचं ज्ञान मिळत जाईल. म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलांना सांभाळा, मुलांना संस्कार द्या. कारण शिक्षण सर्वच घेतात. पैसा कमवण्याचं ते साधनच बनलेलं आहे ना. पण पैशाच्या सुद्धा अभावी आपल्या जीवनामध्ये संस्कार असणं गरजेचं आहे. बघा, आपण पहिली गोष्ट पाहिली की आपण जी भक्ती करतो ना, त्या भक्तीची प्रचिती का येत नाही? आपल्या घरामध्ये भगवंत आहे की नाही आपल्याला का दिसत नाही? पहिलं आपण पाप पाहिलं, गोहत्या. आता दुसरं पाप पाहूया, ब्राह्मण हत्या. बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. एकदा एका राजानं युद्धामध्ये शत्रूच्या छावणीत सशस्त्र सैनिक असलेल्या एका ब्राह्मणाचा वध केला. जरी तो शत्रूविरुद्ध संरक्षणाच्या भावनेने लढला, परंतु त्याच्यावर ब्राह्मणाच्या वंशाचा नाश करण्याचा आरोप होता ना. आणि मृत्यूनंतर त्याला रुद्र नरकात पाठवण्यात आलं. अशा प्रकारे ब्राह्मणाची हत्या करणं म्हणजे केवळ शरीराचा नाश नाही, तर विश्वाच्या संतुलन न्याय व्यवस्थेचा हा व्यवस्थेचाच नाश आहे ना. म्हणून पालकांचा आणि गुरूंचा अपमान करणं हे गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं 3 विनाशकारी पाप आहेत. गरुड पुराणामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणजे पालक आणि गुरु आहेत, हे तिघेही या पृथ्वीवरील जीवांसाठी देवाचे रूप आहेत. जो व्यक्ती त्यांचा अपमान करतो ना, तो केवळ सांसारिक विनाशाचा भाग नसतो, त्याला मृत्यूनंतर आणि पुनर्जन्मात सुद्धा दुःख भोगावं लागतं. बघा, एक कथा तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल. गुरुजी ही कथा आहेत ना, ती सुंदर वर्णन करायचे. एका मुलानं त्याच्या वृद्ध आईला वृद्धाश्रमात ठेवलं आणि जेव्हा आई मरण पावली ना, तेव्हा मुलाला भयानक आजारांनी वेढलं. मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला अशा यातना देण्यात आल्या जे पूजेच्या पलीकडे आहे. म्हणजे गुरूंचा अपमान करणं तितकंच घातक आहे ना. वेदशास्त्र आणि भक्तीचं ज्ञान देणाऱ्या गुरूचा अनादर करणं म्हणजे ज्ञानाची खरी हत्या करणं. अशा शिष्याला तामिळ नरकात पाठवलं जातं, जिथे अंधार, वेदना, अज्ञानाची तीव्र आग त्याला सतत जाळत राहते. या पापाचं प्रायचित्त म्हणजे पालकांची सेवा करा, भजन करा, तपश्चर्या करा, दान करा, गुरुकडून क्षमा मागणं, दान करणं, मुलांना धर्म आणि सेवेचा धडा शिकवणं. म्हणजे आपल्याला काय दिसतं बरं? बघा, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगणं गरजेचं आहे. एक तरुण होता, त्याला त्याच्या पालकांनी प्रेमानं वाढवलं, त्याला शिक्षण दिलं, जीवनातील प्रत्येक अडचणीपासून वाचवलं. त्याच्या गुरूंनी त्याला आध्यात्मिक मार्गाकडे नेलं, त्याला आत्म्याची ओळख करून दिली.
परंतु त्याला काही संपत्ती मिळताच तो अहंकारी झाला आणि त्यानं त्याच्या पालकांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं. गुरूंना म्हातारा ढोंगी म्हणून त्यांचा अनादर केला आणि जेव्हा तो मरण पावला ना, तेव्हा मृत्यूदूत बघा त्याच्या समोर आले आणि म्हणाले, तू तुझ्या उपकारकर्त्यांचा अपमान करून पृथ्वीवर आला आहेस. आता कोणत्याही स्वर्गाचे किंवा पुनर्जन्माचे दार तुमच्यासाठी कधीच उघडणार नाही. त्याला अशा नरकामध्ये टाकण्यात आलं ना, जिथे तो दररोज त्याच्या पालकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत असे. मुला, तू आमची एकमेव आशा होतास, तू असं का केलंस? तिथे त्याला त्याच्या गुरूंचा आवाज ऐकू येत असे. ज्या ज्ञानानं तुम्हाला जग मिळालं ना, त्याचा अपमान करून तुम्ही जीवनाचं सार गमावलं. आता चौथं पाप आपल्याला श्रवणकुमाराचं उदाहरण का दिलं जातं बरं? ते काय शिकवतं बरं? कारण पालकांची सेवा करणं, गुरूंचा आदर करणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं हाच खरा धर्म आहे ना. गरुड पुराण इशारा सुद्धा देतं, जो आपल्या पालकांची सेवा करत नाही, गुरूंच्या शब्दांची थट्टा करतो, वडीलधाऱ्यांचा अपमान करतो, तो कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही ज्ञानी जरी असला ना, त्याला आत्म्याच्या पातळीवर गरीब म्हटलं जातं. आता चौथं म्हणजे गरुड पुराणानुसार चौथं सर्वात मोठं पाप कोणतं आहे बरं? देव आणि धार्मिक ग्रंथांची टीका करणं हा एक गुन्हाच आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती केवळ त्याच्या कर्मानीच नव्हे तर त्याच्या शब्दांनी देखील अधर्माचा भाग बनते. गरुड पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे की जे लोक आहेत वेद, धर्मग्रंथ, पुराण किंवा देवाच्या अवतारांची टीका करतात, त्यांची खिल्ली उडवतात किंवा संशयाचे बीज पेरतात ना, ते केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या श्रद्धेलाही धक्का पोचवतात. असे लोक आहेत ना, ही धर्माची मुळं तोडण्याचा प्रयत्न करतात, ते इतरांची दिशाभूल करतात. हे पाप केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर सामाजिक पातळीवरही घातक आहे. म्हणून अशा लोकांच्या आत्म्याला आहे ना, यमलोकामध्ये विश्रांती मिळत नाही, त्यांना स्वर्गात अधिकार नाही, त्यांना त्यांच्या पुनर्जन्मात सर्वोत्तम जन्म मिळत नाही. उलट ते सतत पतन पावतात. कारण धर्मांची टीका करणं म्हणजे धर्माविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखं आहे. हे सर्व सांगण्याचं कारण काय आहे बरं? की आपण या पापांपासून लांब राहायला हवं. जर आपण या पापांपासून लांब राहत असू ना, आणि जर आपल्या आयुष्यामध्ये रोज उपासना होत असेल, रोज दत्तगुरूंचं श्रवण होत असेल, तर भगवंत आपल्या घरामध्ये नक्कीच असतो. जेव्हा आपण बघा, तुम्ही ऐकलेलं असेल, भगवंत आपल्या घरामध्ये दिवसातून 2 वेळा येतात. एक म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उपासनेची सुरुवात करतो तेव्हा येतात, आणि दुसरं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीच्या सोबत येत असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेव्हा भगवंत जेव्हा येतात ना, त्या वेळेला आपले हात मोकळे पाहिजेत. त्या वेळेला भगवंत जेव्हा आपल्या डोक्यावर हात ठेवतात ना, आपल्याला आशीर्वाद देतात, आणि आपल्याला काही जे देत असतात ना, तेव्हा ते घ्यायला सुद्धा आपण तयार पाहिजेत. पण आपण तेव्हा झोपलेले असू, आपण तेव्हा वेगळ्या कामामध्ये असू, मग आपल्याला तो आशीर्वाद मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. म्हणजे कधी कधी होतं ना की आपल्याला सर्व काही आयतं मिळणारं असतं, पण आपण तिथे गैरहजर राहतो, मग त्याचा आपल्याला फायदा होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठा. भगवंत तुमच्या घरामध्ये असलेला पुरावा म्हणजे तुमच्या घरामध्ये भांडणं कधी होणार नाहीत. बघा, आपला घर आहे ना, कधीच भांडणं होत नाहीत. आपल्या घरातील माणसं आहेत ती एकमेकांचा आदर करतात. हे आपल्या घरामध्ये भगवंत असण्याचं कारण आहे. आणि जिथे सतत वाद होतात, पैसा असून सुद्धा पैसा टिकत नाही, सतत भांडणं होतात, त्या घरामध्ये भगवंत कधीच राहत नाही. एक वेळेला लक्ष्मी तेथे असेल, पण भगवंत कधी राहू शकत नाही. म्हणजे जिथे लक्ष्मी असून सुद्धा वाद होत असतील, मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं? म्हणून असं म्हटलं जातं ना, लक्ष्मी सहित शोभे नारायण,
जेव्हा माझा भगवंत आहे ना लक्ष्मी सहित माझ्या घरामध्ये येईल ना, तेव्हा खरं सुख निर्माण होणार आहे, तेव्हा खरं समाधान मिळणार आहे आणि मला तेच समाधान हवं. म्हणून दत्तगुरूंचा आशीर्वाद प्रत्येकानं घ्या. ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि निरंतर नामस्मरणामध्ये राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.